नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कळवा नवीन पुलाजवळील खडेत बुडणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीचं अग्निशमन दलाने धाडसी बचाव कार्य करत प्राण वाचवले. सोमवारी सकाळी ही घटना घडली असून संबंधित व्यक्ती सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. साकेत पोलीस चौकीसमोर असलेल्या खाडीमध्ये नौशाद मेहरूम हे पाण्याचा अंदाज न आल्याने अडकले आणि बुडू लागले. संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचंही प्राथमिक चौकशीत समोर आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप कदम आणि चालक गणेश गवारी यांनी जीवाची पर्वा न करता थेट खाडीत उडी मारली. जवानांच्या मदतीने अवघ्या 15 मिनिटात संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील ज्युपिटर हॉस्पिटल समोर रविवारी पहाटे डंपर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. MH14 LB 1864 क्रमांकाचा टाटा कंपनीचा डंपर भांडूपहून पुण्याकडे 28 टन दगड घेऊन चालला होता. पहाटे सुमारे 4:45 वाजता चालकाचं नियंत्रण सुटल्याने डंपर रस्त्याच्या दुभाजकावर आदळला. धडकेमुळे दुभाजकाचे सिमेंट ब्लॉक रस्त्यावर विखुरले गेले, तसंच वाहनातील तेलही रस्त्यावर सांडलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. JCBच्या सहाय्याने सिमेंट ब्लॉक हटवण्यात आले, तर सांडलेल्या तेलावर माती टाकून धोका टाळण्यात आला. अपघातामुळे मुंबई-नाशिक वाहिनीवरील वाहतूक सुमारे 45 मिनिटं संथ गतीने सुरू होती. वसंत विहार परिसरात शनिवारी सायंकाळी धावत्या कारवर झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवाहरनगर बसस्टॉपजवळ ग्लाडी अल्वारिस रोड येथे सायंकाळी 7:40 ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार MH01 DX 8826 क्रमांकाची सुझुकी सियाज कार वसंत विहारहून घाटकोपरच्या दिशेने जात असताना अचानक झाड कारवर कोसळलं. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून चालक अमोल रोमन हे सुखरूपपणे बचावले. घटनेची माहिती मिळताच वृक्ष प्राधिकरण विभाग, अग्निशमन विभाग, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक घटनास्थळी पोहोचले. JCB आणि अन्य यंत्रणांच्या सहाय्याने झाड कापून रस्त्याला हटवण्यात आलं. त्यामुळे वाहतुकीवरील अडथळा देखील दूर करण्यात आला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी राहणारी शिवसेना, संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेची अखंड परंपरा म्हणजे शिवसेना. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिक आणि तमाम नागरिकांना शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in
या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी संघटना अर्थात शिवसेना. लाखो शिवसैनिकांच्या ताकदीवर उभी असलेली ही चळवळ आजही तितक्याच जोमाने पुढे वाटचाल करते आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम शिवसैनिकांना आणि नागरिकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. विकास, जनसेवा आणि लोकहिताच्या ध्येयाने प्रेरित शिवसेनेचा गौरवशाली प्रवास आज नव्या उंचीवर पोहोचला आहे. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेचा विश्वास आणि शिवसैनिकांचे समर्पण हीच आता खरी ताकद बनली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना नगरसेवक श्री सुधीर कोकाटे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे शहरात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असं पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांना दिलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावलं उचलावीत असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. विशेषतः शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये आणि भर दिवसा घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवणं, प्रमुख चौक, बाजारपेठा, रेल्वे स्थानकं आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पोलीस पथकं तैनात करणे, गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, CCTV यंत्रणांचं प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण वाढवणं, नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण होईल यासाठी सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम यासारख्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना देखील महापौरांनी केल्या आहेत. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचल्याची कौतुकास्पद घटना घडली. वरुण निकाते या 4 वर्षीय मुलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे वेळेत मदत पोहोचली आणि एका व्यक्तीला जीवन मिळालं. वरुण निकाते हा मुलगा धावत वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात पोहोचला आणि एका व्यक्तीचा पाण्यात बुडत असल्याचा इशारा दिला. ही माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ हालचाल करत रस्त्यावरून जाणारे अग्निशमन दलाचं वाहन थांबवलं आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. या बचावकार्यात पोलीस हवालदार सोनवणे, पाटील आणि पालवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एका लहान मुलाने दाखवलेलं धाडस, जागरूकता आणि सामाजिक भान यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेवरून निकाते याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.